अध्यक्ष महोदय, मागच्या काही दिवसांमध्ये आपण हैदराबाद गॅजेट लागू केलं. हैदराबाद गॅजेट लागू करून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं पुण्याचं काम आपण केलं. परंतु आता हे गॅजेट लागू झाल्यामुळं या गॅजेटमधील ज्या बाकीच्या नोंदी आहेत, जसं की वंजारा आणि बंजारा समाज, या दोघांच्याही नोंदी अनुसूचित जमातीमध्ये आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये. तर या गॅजेटनुसार वंजारा आणि बंजारा समाज यांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावं अशा प्रकारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यासाठी आंदोलनं पण होत आहे. आणि त्यांची मागणी खूप वाजवी आहे की आदिवासी समाजाला सध्या अस्तित्वात असणारं आरक्षणाला कुठेही धक्का न लावता आम्हाला तुम्ही अनुसूचित जातीमध्ये समावेश करा. माझी आपल्या सरकारला अशी विनंती आहे की आपलं फक्त एकच काम करायचे की आपला प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पाठवायचा आहे. महाराष्ट्र शासनानं हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्र सरकारमध्ये सुद्धा आपलंच सरकार आहे, तिथून हा प्रस्ताव मंजूर करून घेऊन या दोन्ही समाजांच्या मागण्या आणि आंदोलनं थांबवण्याचं पुण्य या सरकारनं करावं अशी आजच्या या निमित्तानं मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, मगाशी बोलताना मी आरक्षणाच्या संदर्भात असं बोललो की हैदराबाद गॅजेटमध्ये वंजारा आणि बंजारा समाज या दोन समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावं. परंतु त्यासोबतच बोलताना माझं एक राहून गेलं की वंजारा, बंजारा आणि धनगर समाज या तिन्ही समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावं अशा प्रकारची माझी विनंती. मागच्या वेळेस बोलताना माझ्याकडनं थोडी हे झालं होतं, त्याच्यामुळे मी परत एकदा स्पष्टीकरण देतो. खूप खूप धन्यवाद.